शतकाहून अधिक वर्षांची परंपरा, भक्तीची अखंड वाटचाल आणि मनामनात वसलेला विठ्ठल नामाचा गजर. आज हा सोहळा फक्त एक दिंडी सोहळा नाही, तर आपल्या गावाच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविस्मरणीय वारसा आहे. श्रींच्या पालखीचे आपल्या गावात झालेले हे दिमाखदार स्वागत आणि पायी 9 दिवस चालून आलेल्या वारकऱ्यांचे भावनिक आणि सुंदर क्षण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी दीपाली, मिसेस पोजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर आज या भक्तीच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. सकाळपासूनच गावामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. गावातील रस्ते सजवले जात होते. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या. अख्खं गाव कसं दिंडीच्या स्वागतासाठी आनंदाने तयारी करत होतं, कारण आज आपल्या गावामध्ये येणार होती श्रींची पालखी. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जाते. या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना, विठ्ठल नामाचा गजर आणि श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याची आस. मित्रांनो, या पायी दिंडी सोहळ्याला 100 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, गाव बदलत गेले, पण भक्तीची ही परंपरा मात्र आजही अखंड सुरू आहे. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक कुटुंबे एकत्र येतात. पूर्वीच्या पिढीने जपलेली ही परंपरा आताची पिढीही मोठ्या श्रद्धेने पुढे नेत आहे. सगळे भेद विसरून, वाद विसरून, एकमेकांच्या हातात हात देऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत हा भक्तीचा प्रवास सुरू होतो. हीच तर आपल्या वारकरी संप्रदायाची खरी ताकद आहे. भक्ती, एकता आणि संस्कृती. पालखी गावामध्ये येताच सर्वांचे डोळे आनंदाने भरून जातात. सगळीकडे टाळ मृदुंगाचा नाद, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पालखीचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आतुर होतो. कुणी हात जोडून उभा होतो, तर कुणी पालखीवर पुष्पवृष्टी करतो. प्रत्येक घरातील महिला पालखी नेणाऱ्यांचे, विणेकऱ्यांचे पाय धुत होत्या आणि पालखीची आरती करत होत्या. हा क्षण शब्दात सांगता येणारा नाही. हा क्षण फक्त अनुभवायला हवा. गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत केले. वारीला गेलेल्या वारकरी आणि महिलांचे प्रेमाने विचारपूस केली. प्रत्येकजण प्रत्येकाचे दर्शन घेत होता. हा एक असा सोहळा आहे, इथे कोणी ना लहान मोठे, ना गरीब श्रीमंत, जात धर्म काहीच नाही. प्रत्येक वारकरी हा आपली माऊली आहे. संपूर्ण गाव जणू भक्तीच्या रंगात रंगून गेले होते. प्रत्येक घरातून, प्रत्येक रस्त्यावरून फक्त एकच आवाज ऐकू येत होता, जय हरी विठ्ठल. या स्वागतामध्ये गावकऱ्यांची श्रद्धा आणि प्रेम स्पष्ट जाणवत होते. आणि या संपूर्ण दिंडी सोहळ्यात लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे आमचा मानाचा झेंडा. हा झेंडा म्हणजे फक्त ध्वज नाही, तो आपल्या श्रद्धेचे, आपल्या संस्कृतीचे आणि आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. मी वारकरी संप्रदायातील एक सामान्य कुटुंबातील मुलगी. लहानपणापासूनच दिंडी, वारी, पंढरपूर, कीर्तन सोहळा याबद्दलचे संस्कार माझ्या मनावर होतेच आणि आकर्षणसुद्धा. लग्न झालं, वेगळे कुटुंब, वेगळ्या जबाबदाऱ्या, यामुळे मला या वारीत सहभागी होता आलं नाही. पण तब्बल 12 वर्षांनी मला या दिंडी सोहळ्यात येण्याचे भाग्य मिळाले. आधी दरवर्षी दिंडी येणार म्हटलं की खूप भारी वाटायचं. लग्न होईपर्यंत दरवर्षी दिंडी येणार म्हटलं की खूप भारी वाटायचं. कधी एकदा गावात जातोय आणि हा दैदिप्यमान सोहळा बघतोय असं व्हायचं. माझ्या आजोबांपासून ही सुरू झालेली वारीची परंपरा माझ्या वडिलांनी, चुलत्यांनी आणि आता तिसरी पिढी म्हणजेच माझ्या भावांनी अगदी श्रद्धेने आणि एकतेने चालू ठेवली.
आमचा मानाचा झेंडा खूपच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे, पण त्याची जबाबदारीसुद्धा तितकीच मोठी आहे. मग ती वजनाने असो वा प्रतिष्ठेने. ही पेलवणी म्हणजे एक मोठं दिव्यच, पण अगदी मनापासून अत्यंत श्रद्धेने माझे कुटुंब कित्येक दशके ही जबाबदारी पेलत आहेत. आमच्या मानाच्या झेंड्याबद्दल सांगायचं झालं तर या झेंड्याला चांदीचा कळस आहे, पताक्याला खरी जरही आहे आणि झेंड्याची काठी ती साधीसुधी किंवा कोणत्याही लाकडाची नसून अगदी स्टीलची आहे. त्यामुळे हा झेंडा पेलवणं म्हणजे खूपच प्रतिष्ठेचे आणि खूपच मानाचा आहे. म्हणूनच आम्ही खूप कौतुकाने सांगतो की हा आमचा मानाचा झेंडा. आता झेंडा कसलाही असो, भगवा पताका असो किंवा जरीचा असो किंवा सोन्या चांदीचा असो, झेंडा तो झेंडा असतो, पताका तो पताका असतो आणि त्याच्यामागे खरी श्रद्धा किंवा खरी जी मनात असणारी विठ्ठलाची आस हेच महत्त्वाचं असतं. तर आता काही जण आम्हाला म्हणतात की झेंडा काय चाललंय तुमचं, पण ना ज्याला तो मान आहे, ज्याच्याकडे ती प्रतिष्ठा आहे ना, त्यालाच माहीत की तो किती मोठा मान असतो आणि किती प्रतिष्ठेचा असतं ते. तर चला असो, हा झेंडा पिढ्यानपिढ्या आपल्या भक्तीची आणि एकतेची प्रेरणा देत राहील. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. महिला पारंपरिक साड्यांमध्ये, पुरुष वारकरी वेशामध्ये, हातात टाळ, कोणाच्या हातात भगवा झेंडा आणि ओठांवर फक्त आणि फक्त विठ्ठलाचे नाम. टाळ मृदुंगांच्या तालावर भक्तीचा हा सोहळा पुढे सरकत होता. यावेळी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली जाते आणि मगच विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचं प्रस्थान होतं. तर या भक्तिमय वातावरणात काही क्षणासाठी मनातील सगळ्याच चिंता दूर होतात. तर या भक्तिमय वातावरणात सगळ्याच चिंता दूर होतात आणि मनामध्ये फक्त एकच भावना राहते, पांडुरंगा तुझ्या चरणी आमची भक्ती अशीच अखंड राहू दे. आज आपण आधुनिक काळात जगत आहोत. मोबाईल, इंटरनेट, धावपळीचे जीवन या सगळ्यांमध्ये आपल्या परंपरा, आपली संस्कृती जपणे हे खूपच महत्त्वाचे आहे आणि खूपच मोठी जबाबदारी आहे. तर कित्येक दशकांपासून चालत आलेली हा दिंडी सोहळा आपल्याला एक गोष्ट शिकवतो. परंपरा जपली तरच ती जिवंत राहते आणि संस्कृती टिकून राहते. कित्येक दशकांपासून चालत आलेली ही दिंडी सोहळा किंवा ही वारी आपल्याला एक गोष्ट शिकवते. परंपरा जपली तर संस्कृती जिवंत राहते आणि संस्कृती जिवंत राहिली तर आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या मातीशी जोडलेले राहता येते. आज आपल्या पूर्वजांनी जपलेली ही भक्तीची वाटचाल आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे, हीच आपली जबाबदारी आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण अनुभवला 100 वर्षांहून अधिक काळांची परंपरा लाभलेला दिंडी सोहळा. गावात श्रींच्या पालखींचे झालेले दिमागदार स्वागत आणि भक्तीने भरलेले हे अविस्मरणीय क्षण. हा वारसा असाच पुढे चालत राहो. आपल्या गावाची ही परंपरा अशीच जपली जाओ, हीच श्रींच्या चरणी मनापासून प्रार्थना. हा जर भक्तिमय सोहळा तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक भजन, वारकरी खेळ होतात आणि पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत हळूहळू प्रत्येक घरासमोर दिंडी थांबते, प्रत्येक घरासमोर पालखी थांबते. तिथे भजन, वारकरी खेळ होतात आणि दिंडी पालखीची पूजा होते, आरती होते, विणेकरांचे पाय धुतले जातात. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळेच कसे आनंदी असतात आणि हा सोहळा अनुभवणं म्हणजेच भाग्यच. तर हा सोहळा अनुभवणं म्हणजे एक भाग्यच आहे. तर या दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काहीतरी देत असतो. तर त्याला खिरापत असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता इथून जो हा खेळ चालू आहे आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली की पालखी मंदिरामध्ये जाते. मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडं 1-2 क्षण विसावा घेतात आणि तिथून आरती वगैरे झाल्यानंतर झेंडे किंवा जे पण पालखी वगैरे आहे ती सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवतात, सगळे पॅक करतात आणि मग विठ्ठलाचं आणखीन एकदा दर्शन घेऊन मग आपापल्या घरी वारकरी जात असतात. असा हा दैदिप्यमान सोहळा खूपच मनाला भावणारा, श्रद्धेचा आणि खूपच खास असा असतो.
माझं खूप मोठं भाग्य की मला यावर्षी हा सोहळा अनुभवायला मिळाला. इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. जर हा भक्तिमय दिंडी सोहळा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील लिहायला विसरू नका आणि पुढे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या. बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल.